जेव्हा आपण आयब्रो मेकअप करतो, आयलायनर लावतो, मस्करा, काजळ अशा प्रकारे आपण जेव्हा आय मेकअप करतो किंवा पूर्ण फेस मेकअप करतो, तर जेव्हा आपल्याला हा मेकअप काढायचा असतो, तर तेव्हा आपण काय करतो, साबण घेतो किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम घेतो आणि पूर्ण चेहऱ्याला चोळतो. ते चोळल्यामुळे काय होतात, की डोळ्याखाली काळं व्हायला लागतं आणि इथे मग पूर्ण चेहरा आपला गोरा असतो आणि हेच फक्त काळा होऊन जातं. आता समजा इथे काळा आहे का बघा, हे कसं इथे स्किन टोनला मॅच होतं आहे. आणि जेव्हा आपण हे नेहमी मेकअप करतो, आय मेकअप, तेव्हा आपण ज्या प्रकारे आपण चेहरा धुतला तर ते पूर्णपणे ते काळं होतं. पण आज तुम्हाला मी एक ट्रिक सांगते, कशाप्रकारे आपण हे जे आहे, आपण जे ब्लॅक आयलायनर लावलेलं आहे, काजळ लावलेलं आहे, हे आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो जेल लावलेलं आहे, तर ते काढायचं कसं. तर आपण एक मॉइश्चरायझिंग क्रीम घ्यायची, कोणतीही मॉइश्चरायझिंग क्रीम घ्यायची आणि ती थोडंसं आपल्या हातावर अप्लाय करायचं, थोडंसंच घ्यायचं. ते थोडंसं घेतल्यानंतर हे आयब्रोला डिप करायचं. पुन्हा इथे डोळ्यावरती घ्यायचं आणि थोडंसं इथे जसं डोळ्यात टाकायचं नाही आहे, ते वरच्यावर लावायचं आणि थोडंसं हलकेने आपल्याला तिथे तिकडच्या तिकडेच चोळायचे. पूर्ण डोळ्याला चोळायचं नाही, डोळ्याखाली चोळायचं नाही. आणि आपल्याला एक कॉटनने हे असं आयब्रोला हे करून घ्यायचं आणि कॉटनने काय करायचं, इथे पुसायचं. हे कॉटनने हे पुसून घ्यायचं. हे पसरवायचं नाही आहे आपल्याला. पसरलं की ते सतत मेकअप केल्यामुळे काय होणार, तुमच्या डोळ्यावरती डोळ्याखाली काळं सर्कल तयार होणार आणि तुम्हाला ते मेकअप केल्याशिवाय फाउंडेशन, BB क्रीम, कन्सिलर, करेक्टर हे यूज केल्याशिवाय तुमची वर्तुळे जाणार नाही. तर हे जेव्हा आपण मेकअप करण्यासाठी इतका वेळ घालवतोय, तर हे काढण्यासाठी थोडा 5-10 मिनटं दिले तर मला वाटतं काय हरकत नाही आहे. की सर्वात चेहऱ्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या डोळ्याचा. तर तितक्याच काळजीने आपण जर त्याचा मेकअप उतरवला तर मला वाटतं तुमच्या डोळ्याखाली कधीच काळी वर्तुळं होणार नाही. आणि पुन्हा मग इथे मसाज करून घ्या हलक्या हाताने. हे मसाज करून घ्यायची हलक्या हाताने, पसरवायचं नाही. की आता पूर्ण आपण आयलायनर, मस्करा किंवा काजळ काढलेलं आहे, त्याच्यामुळे ते आपण जर मॉइश्चरायझिंग क्रीम लावलं तर ते पसरणार नाही आणि डोळ्याखाली काळे वर्तुळही होणार नाही. आता हे बघा कसं दिसतंय, वाटतंय का? एकदम थोडासाच फरक आपल्याला दिसतोय, जास्त नाही. म्हणून अशा प्रकारे जर तुम्ही मेकअप करण्यासाठी बराच वेळ घालत असताल तर जस्ट 10 मिनटं हे इथे डोळ्याला मॉइश्चरायझिंग क्रीम लावा, आयब्रोला लावा, इथे थोडं डोळ्याखाली काजळला लावा आणि हलक्या हाताने मसाज करून तिकडच्या तिकडेच, जास्त पसरवायचं नाही आणि लाईटली कॉटनने ते पुसून घ्या. कशी ट्रिक वाटली? जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल हे तर मला कळवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.